बंद करा. महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या या प्रचार सभेसाठी आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, सन्माननीय राहुलजी गांधी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मंचावर उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी आणि वैशालीताई सूर्यवंशी यांना विजयी करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व, खरं तर इथं आल्यावर मला पहिल्यांदा वाटलं ही प्रचाराची सभा आहे का 23 तारखेच्या विजयाच्या गुलालाची सभा आहे. रस्त्याने येता येता बोर्ड दिसतोय का फरक? मी 2019 साली सुद्धा आलो होतो, मला तर काही फरक दिसला नाही. कारण तासाभरात पोहोचणारा मी जवळपास 1.5 तास झाले तरी इथं पोहोचेना. परमेश्वराकडे जाणारा मार्ग खडतर असतो मला माहिती होतं, पण पिंपळगावला येणारा मार्ग सुद्धा इतका खडतर असतो हे पहिल्यांदा कळलं. त्यामुळे मला प्रश्न असा पडला की 10 वर्ष ज्यांनी आमदारकी भोगली ते ह्या निवडणुकीमध्ये तुमच्या पुढे येऊन नेमकं काय सांगत असतील. यंदा ताई त्यांनी जाहीरनामा काढलाच नसेल, कारण 10 वर्ष सगळंच करून झालं असेल. आणि जर जाहीरनामा वगैरे काही काढला असेल तर तुम्ही 10 वर्ष केलं काय हा प्रश्न जनताच त्यांना विचारेल. एक सद्ग्रस्त होते, रोज सकाळी कामावर जायचे, दुपारी जेवायची सुट्टी झाली की सगळ्यांबरोबर जेवायला बसायचे. एके दिवशी जेवायला बसले, डबा उघडला, डबा उघडून बघितला, डब्यात खिचडी. म्हणले धत तरी की खिचडी आपल्याला अजिबात आवडत नाही, पण खाल्ली निमूट करतो काय. दुसऱ्या दिवशी परत कामावर गेले, परत दुपारची सुट्टी झाली, परत डबा उघडला, डबा उघडून बघितला, डब्यात परत खिचडी. अरे काय कटकट आहे राव, रोज खिचडी खिचडी, पण खाल्ली निमूटपणे. तिसऱ्या दिवशी परत कामावर गेले, दुपारी सगळ्यांवर जेवायला बसले, परत डबा उघडला, डबा उघडून बघितला, डब्यात परत खिचडी. अरे काय कटकट आहे राव, वैताग आलाय नुसता, रोज खिचडी खिचडी खिचडी. त्याची तनतन शेजाऱ्यानं ऐकली आणि शेजारी म्हटला, हिथं बोलून काय उपयोग आहे का? त्यापेक्षा घरी जाऊन बायकोला सांग,
बाई ग मला खिचडी आवडत नाही, दुसरं काहीतरी बनवून दे, हिथं बोलून काय उपयोग. तसा तो म्हणला, हे बघ माझं अजून लग्न झालं नाही, त्यामुळं मला बायको नाही, त्यामुळं माझा स्वयंपाक मीच बनवतो आणि मला खिचडी शिवाय दुसरं काही बनवता येत नाही. म्हणजे खिचडी केली कुणी यानीच, आणि वरनं खिचडी आपल्याला अजिबात आवडत नाही. अरे केली कुणी? भडगाव पाचोरा विधानसभाच्या विकास कामांची खिचडी केली कुणी? आता या निवडणुकीत तेच येतील. खिचडी आम्हाला अजिबात आवडत नाही. अरे केली कुणी? तुम्हाला आता खिचडी हवी आहे का प्रगतीचं शिवभोजन हवंय हे आता तुम्ही ठरवायचं आहे. 2019 ला मी इथं आलो होतो. वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या कडवट शिवसैनिकासाठी आलो होतो. आरो तात्यांचा संपन्न वारसा पुढे नेणाऱ्या उमेदवारासाठी इथं आलो होतो. पण दुर्दैव विचारांशी गद्दारी होईल असं वाटलं नव्हतं. आरो तात्यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जायला वैशालीताई उभा राहिल्या. वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा समर्थ वारसा पुढे न्यायला वैशालीताई उभा राहिल्या. पडत्या काळात पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे वैशालीताई उभा राहिल्या. त्या वैशालीताईंना निवडून देणं हे आपल्या सगळ्यांचं पहिलं कर्तव्य आहे. मला प्रश्न पडतो, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी पहिला निर्णय घेतला स्वराज्याची राजधानी असलेल्या शिवछत्रपतींच्या रायगडला संवर्धनाचा निधी देण्याचा, आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत पहिला निर्णय घेतला तो 2 लाखापर्यंत विनाशर्त शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करून त्यांचा 7-12 कोरा करण्याचा. त्याच वेळी त्यांनी घोषणा केली, जे नियमित कर्ज भरतायत त्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान दिलं जाईल. 2.5 वर्ष हे सरकार सत्तेवर आहे. उद्धवजी ठाकरेंनी घोषित केलेले 50,000 रुपये अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाहीत. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, पीक विमा वेळेवर मिळत होता. यांनी फक्त पीक विम्याचे ढोल वाजवले. 1 रुपयात पीक विमा शेतकऱ्यांच्या वाट्याला आला. परवा एक शेतकरी जिल्हा पोलीस प्रमुखाकडे गेला, म्हटला मला पीक विम्याचे पैसे मिळालेत पण ते घरी नेण्यासाठी पोलीस संरक्षण पाहिजे. एसपीने विचारला असं किती मिळालाय? तो म्हटला 27 रुपये. चेष्टा करता शेतकऱ्यांची तुम्ही. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, नैसर्गिक आपत्ती आल्या, एनडीआरएफचे निकष बाजूला सारून उद्धवजींनी शेतकऱ्यांना भरघोस मदत केली. आता या 2.5 वर्षात इतक्या नैसर्गिक आपत्ती आल्या, शेतकऱ्याला मदत झाली. 2.5 वर्षात 20,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. महाराष्ट्रात रोज 7 शेतकरी आत्महत्या करतायत. परवा यवतमाळच्या शेतकऱ्यानं तोंडात विद्युत तार धरून आत्महत्या केली. काय वाट्याला आलंय शेतकऱ्यांच्या? जो जगाचा पोशिंदा तोच जगू शकत नाही, राज्य कुणासाठी आणि कशासाठी? काय परिस्थिती आज? 2014 साली सोयाबीनचा दर होता 7,000 रुपये. आज सोयाबीनचा दर आहे 4,200. 1,38,000 कोटीचं सोया तेल आयात केलं गेलं आणि त्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनचा दर पाडला गेला. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, कपाशीला दर होता 11,000 रुपये. आज कपाशीचा दर आहे 6,400. 22 लाख टन कपाशी आयात केली आणि इथला कपाशी उत्पादक शेतकरी मारला गेला. तुरीची तीच अवस्था आहे. हे राज्य कुणाचं आहे? शेतकऱ्यांचं का शेतकऱ्यांच्या विरोधकांचं? इथला शेतकरी काबाड कष्ट करून सोन्यासारखं पीक आणत असताना या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे त्याला भाव मिळत नाही. ही त्याची सगळ्यात मोठी अडचण झाली, सगळ्यात मोठी. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, सोयाबीनला सुद्धा 11,000 रुपये दर होता. उद्धवजींचं राज्य हे शेतकऱ्यांचं राज्य होतं. 2008 साली उद्धवजींनी महाराष्ट्रात झंझावात निर्माण केला शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी. शरदचंद्रजी पवार त्यावेळी कृषी मंत्री होते, मनमोहन सिंग पंतप्रधान होते. 70,000 कोटींची शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. टाहो फोडतायत शेतकरी, पण या सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. 3.5 लाख कोटीचं उद्योगपतींचं कर्ज माफ केलं.
पण शेतकऱ्यांचं नाही. हे शेतकऱ्यांचं नाही, हे उद्योगपतींचं सरकार आहे. जगणं महाग करून टाकलं यांनी. 2014 साली कापूस वेचणीचा दर किलोला 3 रुपये होता. आज 2024 साली कापूस वेचणीचा किलोचा दर 10 रुपये झालाय. 13 रुपये वाढतोच आहे. 2014 साली हिरो होंडा 55,000 ला यायची. त्यात 60 रुपये लिटरचं पेट्रोल शेतकरी टाकायचा आणि हितनं पाचोरा गाठायचा. आता हिरो होंडा 1,10,000 ला आणि पेट्रोल 110 रुपयाला. ते म्हणते राहू दे, कशाला जायचं. 2014 साली बैलाची किंमत 15,000 रुपये होती. आता बैलाची किंमत झाली 55,000 रुपये. शेतकरी घरात सिलेंडर 400 रुपयाला आणत होता. आता तो सिलेंडर 1,1100 रुपयाला गेला. अरे बाकी सगळ्या गोष्टींचे भाव वाढले, पण शेतकऱ्याच्या पिकाचा भाव मात्र वाढला नाही. का? कुणासाठी राज्य आहे? कधीतरी या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आम्ही. याने नुसत्या घोषणा केल्या, नुसत्या घोषणा. मला काही काही लोक सांगत होते पिण्याचं पाणी शुद्ध मिळत नाही. तर काय झालं त्यांच्या योजनाचं? हर घर नल, हर घर जल, जलकुंभ योजना, अमृता योजना. 3,500 कोटी, 5,000 कोटी, 6,000 कोटी. अरे पिण्याच्या पाण्यासाठी एवढा निधीला गेला कुठं? पाण्यात गेला का खाण्यात गेला? ताई, परवा एका वृत्तपत्रात 2019 ला हे जे उमेदवार उभा राहिले होते त्यांच्या संपत्तीचं विवरण आलंय. त्यापैकी काही या मिंदे सरकारमध्ये मंत्री झाले. गद्दारांची पण नोंद त्यात आहे. 2024 ला त्यांच्या संपत्तीचं विवरण आलंय. किती संपत्ती वाढली मंत्र्यांची माहिती आहे? जी संपत्ती 2019 ला 5 कोटी होती तो 55 कोटीवर गेलाय. जो 10 कोटी होता तो 25 कोटीवर गेला. जो 20 कोटीवर होता तो 60 कोटीवर गेला. या 2.5 वर्षामध्ये मंत्र्यांची संपत्ती वाढली. सर्वसामान्य माणसाचं काय? त्याच्या वाट्याला 1,500 रुपये. लाडकी बहीण योजना. अहो, या योजनेची जाहिरातच इतकी केली, इव्हेंट एवढा मोठा केला की त्या जाहिरातीचे पैसे वाचवले असते तर लाडक्या बहिणींना 3,000 रुपये देता आले असते. जे आता महाविकास आघाडीने ठरवलंय, महालक्ष्मी योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला 3,000 रुपये. मी येता येता सगळ्या यष्ट्या बघत होतो. त्या यष्टीवर सुद्धा नुसत्या जाहिरातीच, कोट्यावधीच्या जाहिराती. अहो, त्या जाहिरातीचे पैसे जरी वाचवले असते तर आमच्या पिंपळगावचं एसटी स्टँड विमानतळासारखं झालं असतं. जाहिरातीचे पैसे वाचवले असते तर प्रवाशांच्या वाट्याला गळक्या एसट्या आल्या नसत्या. पण तुम्हाला देण्यात नाही, दाखवण्यात रस आहे. सगळ्यात मोठी अडचण आहे ती ही, सगळ्यात मोठी. काय अवस्था आहे आमच्या तरुण पोरांची? नोकऱ्या आहेत. कोरोना कालखंडामध्ये उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते. हॉस्पिटलची कमतरता, आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता, डॉक्टरांची कमतरता, ऑक्सिजनची कमतरता. पण एवढं असूनही उद्धवजींनी महाराष्ट्र सुखरूप आणि सुरक्षित ठेवला. कोरोनाच्या संकटामध्ये त्यांनी महाराष्ट्र वाचवला. परवा सांगलीचा स्वच्छता कर्मचारी मला सांगत होता, महाराष्ट्र खरंच भाग्यवान आहे, कारण महाराष्ट्राला योग्य वेळी उद्धवजी ठाकरेंसारखं नेतृत्व मिळालं. कोरोना कालखंडामध्ये जर उद्धवजी मुख्यमंत्री नसते तर महाराष्ट्राच्या रस्त्यावर माणसं मरून पडलेली तुम्हाला दिसली असती. देशात 5 वेळा सर्वेक्षण झाली त्यावेळी, आणि देशातील पहिल्या 5 सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून उद्धवजींचा गौरव झाला. उद्धवजींच्या काळात परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली. उद्योगधंदे इथं वाढले. बेरोजगारीत घट झाली. महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही असं सांगत उद्धवजींनी महाराष्ट्र प्रगती पथावर नेला. मग शिवसेना फोडली का? 40 गद्दार सुरत गुवाहाटीला का गेले? सगळं उत्तम चालू होतं, मग शिवसेना फोडायचं कारण? यांना महाराष्ट्र लुटायचा होता. जोपर्यंत उद्धवजी आहेत तोपर्यंत ते शक्य नाही, त्यांना कळालं होतं. जोपर्यंत इथं शिवसेना आहे तोपर्यंत महाराष्ट्राच्या गर्दनीला तुम्ही नख लावणार नाही याची खात्री होती, म्हणून शिवसेना फोडली. महाराष्ट्र अजून ती रात्र विसरला नाही.
ज्या दिवशी उद्धवजी ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला आणि ते मातोश्रीकडे निघाले, अवघ्या महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी होत, सगळा महाराष्ट्र हळहळत होता. आणि त्यावेळी हे 40 गद्दार टेबलावर उभा राहून नाचत होते. अरे उद्धवजी मुख्यमंत्री पदावरनं उतरले म्हणून तुम्ही नाचत होता का महाराष्ट्र लुटण्यासाठी यांना उघडा करून दिला म्हणून तुम्ही नाचत होता? गद्दारी शिवसेनेशी नाही, गद्दारी महाराष्ट्राशी झाली आहे. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, महाराष्ट्रातला एकही उद्योग गुजरातला गेला नाही, एकही. आणि उद्धवजी मुख्यमंत्री पदावरनं उतरले, एक एक उद्योग गुजरातला निघाला. मुंबईचा IFC सेंटर गुजरातला, वेदांता फॉक्सकॉन गुजरातला, गेल प्रकल्प गुजरातला, सेफ्रॉन प्रकल्प गुजरातला, टाटा एअरबसचा प्रकल्प जो महाराष्ट्रात होणार होता, परवा पंतप्रधानांनी वडोदऱ्यामध्ये त्याचं उद्घाटन केलं आमच्या नाकावर टिचून. लाखो तरुणांच्या नोकऱ्या त्यांनी पळवल्या. आमच्या पोरांची अवस्था काय आज? गुजरातच्या वाट्याला रांगोळी आणि महाराष्ट्राच्या वाट्याला राख. यासाठी तुम्हाला उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री नको होते? परवा पोलीस भरती निघाली, जागा 6000, अर्ज आले 7 लाख. 3 विभागाच्या शासकीय भरत्या निघाल्या, जागा होत्या 23,000, अर्ज आले 35 लाख. अहो, स्वच्छता कामगारच्या मुलाखती द्यायला ज्यावेळी इंजिनियर पोरग जात, वाईट वाटतो. काय अवस्था आहे ताई? गेल्या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रातले 6,317 लघु उद्योग सुद्धा बंद झाले. सगळं पळवायचं आहे, सगळं लुटायचं येणार. आणि आता हे सांगतायत महायुती सरकार महाराष्ट्र व्हिजन 100, म्हणजे उरलं सुरलं घेऊन जाणार परत गुजरातला. अहो, परवा एका चौकात एक तरुण भयानक संतापलेला, मोठमोठ्यानं ओरडत होता, हे सरकार बिनकामाचं आहे, या सरकारनं बेरोजगारी वाढवली, या सरकारनं आमच्या उद्योगधंदे पळवले, बघता बघता गर्दी जमली. ह्याचं तवातावानं बोलणं चालूच होतं. तेवढ्यात पोलीस आले, ह्याला उचललं आणि पोलीस स्टेशनला नेलं. पोलीस स्टेशनला नेल्यावर या तरुणानं विचारलं, मला इथं का आणलंय? ते इन्स्पेक्टर म्हणले, तू सरकारच्या विरोधात बोलतोयस म्हणून तुला इथं आणलंय. तो म्हटला, मी आपल्या सरकारच्या नाही, पाकिस्तान सरकारच्या विरोधात बोलत होतो. तसा तो इन्स्पेक्टर म्हणला, तू काय आम्हाला येडा समजतो का? आम्हाला माहित नाही का कुठलं सरकार बिनकामाचं आहे ते? आम्हाला माहित नाही का कुणी बेरोजगारी वाढवली ते? आम्हाला माहित नाही कुणी महागाई वाढवली ते? सगळ्यांना माहिती आहे. ये पब्लिक है, सब जानती है. ही जनता 20 तारखेची वाटच पाहतीये. 2 नंबरचं बटन दाबायचं आणि भडगाव पाचोऱ्यातले 2 नंबरचे धंदे बंद करून टाकायचे. काय अवस्था आहे हो इथली? शेतकऱ्यांना हमी भाव नाही, शेती करून काय मिळत नाही तर पोरं शिकवावी. तर या मिंदे सरकारनं 62,000 शाळा खाजगी कंपन्यांना दिल्या. पटसंख्या कमी आहे म्हणून आमच्या शाळा बंद करून टाकल्या. 14,713 शाळा बंद झाल्या. ललिताताई, पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलींची संख्या होती 1,03,00,000. त्यापैकी 12वीत किती पोचल्या माहिती आहे? फक्त 20 लाख. शिक्षण प्रवाहातनं बाहेर किती फेकल्या मुली? 83 लाख. अहो, या 83 लाख मुली शिकल्या असत्या, त्यांच्या पायावर उभा राहिल्या असत्या, तरी स्वतःच्या हिमतीवर त्यांनीच 50,000 रुपये पगार कमावला असता. तुमच्या 1500 टिकल्याची गरज नव्हती. पण यांनी शिक्षण बंद केलं, शाळा बंद केल्या. या मुली शिक्षण प्रवाहात कशा जातील याच्यावर अभ्यास समिती नेमल्यापेक्षा यांनी अभ्यास समिती कशावर नेमली माहिती आहे? महाराष्ट्रातल्या बियर विक्रीत घट झाली आहे. महाराष्ट्रातली बियर विक्री कशी वाढवावी यासाठी या सरकारनं अभ्यास समिती नेमली आहे. तुम्हाला शिक्षित महाराष्ट्र हवाय का झुमता महाराष्ट्र हवाय? कुठे घेऊन चाललाय महाराष्ट्र आमचा तुम्ही? काय अवस्था इथल्या पोरांची? कधीतरी या सगळ्या गोष्टींचा आम्ही शांतपणे विचार केला पाहिजे. सामाजिक वातावरण बिघडून टाकलं यांनी सगळं. आता ते चाललंय, बटेंगे तो कटेंगे. अरे हा महाराष्ट्र आहे,
हातातला रुमना बाजूला टाकून दिल्लीच्या तख्ताला धडका देणारा महाराष्ट्र, चिनाबच्या पल्याड जाऊन अब्दालीच्या नांग्यात ठेचणारा महाराष्ट्र, बचेंगे तो और भी लढेंगे म्हणा तू तरे थैमान घालणारा महाराष्ट्र, मरहट्टा हूं मारूंगा तो चढकर मारूंगा असं म्हणत शत्रूला आसमान दाखवणारा महाराष्ट्र, हा महाराष्ट्र ना बटेगा ना कटेगा, लढेगा, जीतेगा और आगे भी बढ़ेगा. पूर्वी आम्हाला शिकवलं जायचं दगडावर दगड घासला की ठिणग्या उडतात आणि मग अग्नीचा शोध लागला. आता ह्यांना नवीन शोध लागलाय. जातीवर जात घासली, धर्मावर धर्म घासला की ठिणग्या उडतात, मग आग लागते आणि त्याच्यावर आपल्या सत्तेची पोळी भाजून घेता येते. सजग राहायला हवं, आपण सावध राहायला हवं. यांचे मनसुबे उधळून लावायला हवेत. विकासाकडे जायचंय आपल्याला, अधोगतीकडे नाही. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती धर्माचं राज्य उभा केलं, हे स्वराज्य. आमचा शिवसैनिक ज्यावेळी हातामध्ये शिवबंधन बांधतो ना, तो शिवछत्रपतींचा 18 पगड जातीचा महाराष्ट्र मी अखंड आणि एकसंग ठेवेन अशी शपथ घेतो. केवढ्या घोषणा केल्या हो त्यांनी. 15 लाख रुपये देतो म्हणणारे 1500 वर आले. आताही अनेक घोषणा केल्यात, कर्जमाफी करू. मग 2.5 वर्ष झोपला होता. काय झालं होतं 2.5 वर्ष तुम्हाला? इथले सगळे उद्योग नेले. आम्ही महाराष्ट्राला याहून अधिक मोठा उद्योग देऊ. तुमच्या पाचोरा भडगाव मध्ये गेल्या 2.5 वर्षात किती उद्योग आले? एक प्रकल्प झाला इथं? काय झालं हो? कधीतरी आम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा. शेतकरी आत्महत्या थांबवणार होते, 1.5 हमी भाव देणार होते, स्मार्ट सिटी निर्माण करणार होते, आदर्श गावं तयार करणार होते. काही झालं नाही. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारणार होते, इंदू मिल मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभा करणार होते. काय झालं? काही नाही. मी परवा पुण्यात होतो, महात्मा फुले मंडईत. ड्रायव्हरला सांगितलं गाडी आत लाव. मी बाहेरच उभा राहिलो. माझ्या शेजारी एक गजरेवाला होता. त्याची गजरे विकायची स्टाईलच भयानक होती. तो आल्या गेल्या ताईंकडे बघायचा आणि म्हणायचा, ओ ताई गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. ओ ताई गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. आणि महिला वळवळून गजरा घ्यायच्या. असला कसला गजरा 1 महिना सुकणार नाही? अर्ध्या तासात त्याची पाठी रिकामी झाली. तेवढ्या त्याच्या समोरून एक मॅडम निघाल्या होत्या. त्या मॅडमकडे बघत तो म्हणाला, ओ मॅडम गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. त्या मॅडम तिथूनच वळाल्या आणि त्याला म्हणाल्या, गेल्या महिन्याचा अजून तसाच आहे. आता हे भाजपवाले येतील, हे देतो ते देतो, 15 लाख जमा करतो. सरळ सांगा, मागच्या वेळेचे अजून तसेच आहेत. अहो ह्यांची आश्वासनं म्हणजे लाबाडा घरची आवतानं. काय उपयोग आहे यांचा? शेतकऱ्यांचं राज्य उभा करायचं असेल, तरुणांच्या हाताला काम द्यायचं असेल, तर आम्हाला मशालीचं बटन दाबून वैशालीताईंना विजयी करावंच लागेल. ही सगळ्यात महत्वाची गरज आहे. आज परिस्थिती वेगळ्या दिशेची आली आहे. कुठल्या दिशेला चाललोय आम्ही? मागे मुंबईला दंगल झाली. त्याच मुंबईमध्ये मुस्लिम मोहल्ल्यामध्ये एक 25 वर्षाची युवती होती. देखणी आरसपानी बघावं, बघतच राहावं अशी. काय गुंडांचा तिच्यावर डोळा होता. दंगलीच्या दंग्या डोप्याचा फायदा उठवावा आणि त्या युवतीची अब्रू लुटावी असा बेत त्यांनी आखला. आणि दंगल लाईन जोमात असतानाच हे गुंड त्या युवतीच्या घराच्या दिशेने सरकले. काळोख चिरत तिच्या दारापर्यंत पोहोचले. दारावर धडका पडू लागल्या. आतली युवती बावरली, शारली, घाबरली. खिडकीतनं बघितलं, गुंड दिसले. इरादा ध्यानी आला. तशी स्वतःचे अब्रू वाचवण्यासाठी ती घराच्या मागच्या दारानं बेबान पळत सुटली. मुंबईच्या रस्त्यावरनं रात्रीच्या 12, 12:30 वाजता पळते. जीवाच्या आकांताने धावते. पळता पळता एका बोळात शिरली. बोळातल्या एका घरात तिला उजेड दिसला. धपापत्या उरानं दार ठोठावलं. दार उघडलं गेलं. दारात उभा होता 89चा एक हिंदू युवक. दारात त्यानं मुस्लिम युवती पाहिली. त्याला आश्चर्य वाटलं. बाहेर दंगल चालली हिंदू मुस्लिमांची. ही मुलगी मुस्लिम,
मग एका हिंदूच्या दारापुढं कशी? त्याने विचारलं काय हवंय? ती युवती म्हणाली, काय गुंड माझ्या पाठलागावर आहेत, माझे आबरू लुटायचा बेत आहे त्यांचा, एका रात्रीपुरता मला आसरा मिळेल का? हा युवक म्हटला, निश्चिंत आती आहे, घर तुझंच आहे. तिला आत घेतलं, स्वतःचं अंतरून पांघरून दिलं, सांगितलं शांत झोप, इथं तुला कुठली भीती नाही. ती युवती झोपी गेली. हा दाराशी राखण करत बसला. ते गुंड येणार नाहीत, या युवतीला त्रास देणार नाहीत. पण राखण करता करता याच्या डोक्यात विचार आला, बाहेर दंगल चालली हिंदू मुस्लिमांची, ही मुलगी मुस्लिम, मी हिंदू, मग माझ्या घरात तिनं आसरा कसा मागितला? ते गुंड तरीचे आबरू लुटायच्या उद्देशानं हिच्या पाठलागार होते. पण घरात मीही एकटा आहे, तरुण आहे, मनात आणलं तर आता या क्षणी इथंच या युवतीचे आबरू मीही लुटू शकतो. मला थांबवणार आणि हिला वाचवणार इथं कुणी नाही. मग कुठल्या भरोशावर ती माझ्या घरात थांबलीये? रात्रभर विचार केला, उत्तर सुचलं नाही. सकाळ झाली, ती युवती जायला निघाली. जाताना तिनं आभार मानले. न राहून यानं विचारलं, बाहेर दंगल चालली हिंदू मुस्लिमांची, तू मुस्लिम मी हिंदू, मग एका हिंदूच्या घरात तू आसरा कसा मागितला? तुला भीती नाही वाटली? ते गुंड तर तुझे आबरू लुटणार होते. पण घरात मीही एकटा होतो, तरुण होतो, मनात आणलं असतं तर मीही तुझी इथंच रातोरात आबरू लुटू शकलो असतो. तुला माझ्या तावडीतनं वाचवणारही कुणी नव्हता, मग कुठल्या भरोशावर माझ्या घरात थांबलीस? तशी ती युवती म्हणाली, त्या गुंडांच्या तावडीतनं सुटण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावरनं रात्रीच्या 12-12:30 वाजता मी जीवाच्या आकांताने पळत होते, बेबानपणे धावत होते. पळता पळता या बोळात शिरले. बोळातल्या तुझ्या घरात मला उजेड दिसला, पण तुझं दार ठोठवायच्या अगोदर मी तुझ्या घराच्या उघड्या खिडकीतून आत डोकावून बघितलं, तर तुझ्या घराच्या भिंतीवर मला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला आणि मगच मी दार ठोठावलं. कारण मला माहिती आहे, ज्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे त्या घरात कुणाच्याही अब्रूला धोका नाही. हे माझ्या महाराष्ट्राचं चारित्र्य आहे. हे काय परिस्थिती केली यांनी गेल्या 2.5 वर्षात महाराष्ट्राची. 47,000 महिलांवर अत्याचार झालेत एका वर्षात. 26,000 महिला महाराष्ट्रातनं गायब झाल्यात. रोज 129 महिलांवर अत्याचार होत आहेत रोज. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते. महिलांची सुरक्षा, महिलांचा सन्मान यासाठी त्यांनी शक्ती विधेयक पास केलं. पण गेल्या 2.5 वर्षात या सरकारला उद्धवजी ठाकरेंनी संमत केलेलं ते शक्ती विधेयक केंद्राकडून साधं मंजूर सुद्धा करून आणता आलं नाही. 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर त्या बदलापूरला बलात्कारच झाला. सगळी जनता पेटून उठली, तर त्या पेटलेल्या जनतेवरच लाठी हल्ला केला. आम्ही न्याय मागायचा नाही. अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आमचे बंधू भगिनी आंदोलन करत होते. त्या आंदोलकांवर लाठीचार्ज केला. आम्ही आमचा न्याय हक्क मागायचा नाही. वारकऱ्यांवर लाठी हल्ला केला का? कोकणामध्ये बारसू प्रकल्पग्रस्तांच्या वर लाठी हल्ला का? राज्य कुणाचं, कुणासाठी? विचार करायला हवा, निर्णय घ्यायला हवा. ही वेळ आहे. महायुतीला मत दिलत तर गुजरातच्या विकासाला मत दिलत असं होईल, आणि महाविकास आघाडीला मत दिलत तर महाराष्ट्राचा विकास घडवण्यासाठी मत दिलं असं होईल. निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. हा देश आहे, देशातल्या सगळ्या राज्यांचा विकास झाला पाहिजे, विषयच नाही, झालाच पाहिजे. पण महाराष्ट्राला लुटून नव्हे, आमच्या पोरांच्या तोंडचा घास पळवून नव्हे, आमच्या शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावून नव्हे, अजिबात नाही. सावध व्हा, नाहीतर उद्या आमचीच पोरं आम्हाला प्रश्न विचारतील. महाराष्ट्र लुटला जात होता तर तुम्ही काय करत होता? महाराष्ट्र विकला जात होता तर तुम्ही काय करत होता? इथले उद्योग गुजरातला पळवले जात होते, तुम्ही काय करत होता? जातीपातीच्या राजकारणामध्ये महाराष्ट्र पेटवला जात होता, तुम्ही काय करत होता? त्यावेळी आम्हाला अभिमानानं सांगता यायला हवं, बाळा असं काही होणार नाही, कारण आम्ही वैशालीताई सूर्यवंशींच्या बरोबर होतो, महाराष्ट्राच्या विकासासाठी झुंजत होतो. ज्या मशालीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं अग्निहोत्र पेटवलं, ज्या मशालीनं आई जगदंबे पुढे महाराष्ट्र धर्माचं साकडं घातलं, ज्या मशालीनं स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांतीच्या ज्वाळा निर्माण केल्या, ती मशाल आता धगधगणार आणि महाराष्ट्र उजळणार. एकच सांगतो, जर जगणं करायचं असेल खुशालीचं तर बटन दाबा मशालीचं. जय महाराष्ट्र. यानंतर आजच्या या जाहीर सभेचं आभार प्रदर्शन आदरणीय उद्धवभाऊ मराठे करतील.
आपण सर्वजण कामाधंद्याचे दिवस असून सुद्धा येत्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो व आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। ठरविलंय जनतेने तुमच्या हक्काचे दिवस येतील, गरिबांचे दिवस येतील। 2024 ला आमदार वैशाली ताई